नमस्कार मित्रांनो, शुभम सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये हॅवचा वापर कसा करायचा आणि इंग्लिश कसं बेसिकपासून शिकायचं हे शिकलो आहोत. तर चला तर मग आपण आता दुसऱ्या पार्टकडे वळूया. तर आपण हॅडचा कसा उपयोग करतो ते आपण शिकूया. आता हॅडचा यूज आपण कधी करतो, तर हॅडचा यूज आपण पास्टमध्ये करतो. म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेलेली असते त्यावेळी आपण हॅडचा यूज करतो. तर चला तर मग हॅडचे सेंटेन्सेस बघूया, जेणेकरून तुम्हाला अजून क्लॅरिटी मिळेल. ओके, ठीक आहे. तर चला तर मग चालू करूया. आय हॅड अ कार म्हणजे माझ्याकडे कार होती. तर बघा, एकदम सिंपल सेंटेन्स आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल असं एकदम सोप्या भाषेत. ओके, चला मग आपण आता पुढचं सेंटेन्स घेऊया. आय हॅड अ मोबाईल ह्याचा मराठीत अर्थ होतो माझ्याकडे मोबाईल होता. ओके, चला तर मग पुढे जाऊया, पुढचं सेंटेन्स घेऊया. तर येथे जरा ॲडव्हान्स सेंटेन्स घेऊया आपण. आय टोल्ड यू आय हॅड अ कार म्हणजे मी तुला सांगितलेलं माझ्याकडे कार होती. आपण एखाद्याला म्हणतो बघा आपण की तुला सांगितलेलं माझ्याकडे कार होतं, अमुक होतं, तमुक होतो वगैरे असं बोलतो बघा. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया आपण. आता जरा ह्याच लेवलचं सेंटेन्स घेऊया परत एकदा दुसऱ्या ह्याच्यात. तर बघा, शी सेड दॅट ही हॅड अ कार. तिने सांगितलेलं की त्याच्याकडे कार होती. आपण एकदा म्हणतो बघा बोलता बोलता, कोणतर काय तर आपल्या म्हणजे गॉसिप्स वगैरे चालू असेल आपल्या तर आपण म्हणतो बघा, मी सांगितलेलं पण नाही त्याच्याकडे कार होती, मी सांगितलं पण नाही त्याच्याकडे होतं, मी सांगितलं पण नाही त्याच्याकडे बॅट होती, मी सांगितलेलं नाही त्याच्याकडे बॉल होता. असं हे वाक्य तुम्ही सुद्धा तयार करू शकता मित्रांनो. फक्त व्यवस्थित सेंटेन्स फॉर्मेशन तुम्हाला कळायला पाहिजे, बस, दॅट्स इट. नेक्स्ट सेंटेन्स बघू. चला तर मग, ही हॅड अ लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप होता. ओके, नेक्स्ट बघू. शी हॅड अ हाऊस म्हणजे तिच्याकडे घर होते. तुम्हाला फक्त येथे फक्त शब्द चेंज करायचा. हाऊसच्या नंतर कुठला तरी एक वेगळा शब्द घ्यायचा आणि वाक्य तयार करायचे. तुमचं तुम्ही केला तरच ते तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. आणि घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. एक 50भर तुम्ही सेंटेन्स स्वतः हाताने लिहून काढा आणि ती सेंटेन्सेस बोलण्याचे प्रयत्न करा. ओके, चला तर मग पुढचं सेंटेन्स बघा. शी हॅड अ स्कूल बॅग अँड हर गोईंग टू स्कूल म्हणजे तिच्याकडे शाळेचं दप्तर होतं आणि ती शाळेत जात होती. ओके, इथे मी गोईंग टूचा यूज केला आहे. हे गोईंग टू वगैरे मी पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की कसं यूज करायचं असते बोलता बोलता. तुम्ही काही जणांना बोलता बोलता किंवा तुम्ही पिक्चरमध्ये ते बघत असाल की गोईंग टू वगैरे हे नेमकं काय असते, काय नाही, कधी यूज करायचं, हे तुम्हाला मी येत्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.